हरे हरे कृष्ण। कृष्ण। आज आपले साप्ताहिक भगवद्गीता चर्चामध्ये चर्चामध्ये आपल्या सगळ्या आपल्या सगळ्या मानवांचं मानवांचे स्वागत आहे. स्वागत आहे. आज आपला 49वा आज आपला 49वा सत्र आहे. आज आपण अध्याय 7 आज आपण अध्याय 7 भगवद्गीता जशी आहे तशी आणि भगवद्गीता अध्याय जशी आहे तशी 7 आहे आणि ज्ञान विज्ञान योग भगवत ज्ञान या अध्यायातील 14वा श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी उच्चारण करते, तुम्ही पण उच्चारण करण्याचा प्रयत्न करा. दैवी हि एषा गुणमयी मम माया दुरत्तया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. दैवी हि एष गुणमयी मम माया दुरत्तया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. दैवी हि एषा गुणमयी मम माया दुरत्तया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. कोणी श्लोक म्हणू इच्छितो? नम्रता माताजी. भाषांतर तथा तात्पर्य. 3 प्राकृतिक गुणाने युक्त असलेली माझी ही दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. तात्पर्य. भगवंताच्या असंख्य शक्ती आहेत. जीव हे भगवंताच्या शक्तीचे अंश असल्यामुळे जरी दिव्य असले तरी भौतिक शक्तीशी झालेल्या संयोगाने त्यांची मूळ पराशक्ती आच्छादित झालेली असते. याप्रमाणे माया शक्तीमुळे प्रभावित झाल्यामुळे मायेच्या प्रभावातून पार पडणे सहजा शक्य होत नाही. पूर्वी सांगितल्याप्रमाणे पर आणि अपरा प्रकृतीचा उगम भगवंतापासून झाल्यामुळे या दोन्ही प्रकृती नित्य आहेत. जीव म्हणजे भगवंताची शाश्वत परा प्रकृती आहे, परंतु भौतिक प्रकृतीच्या संयोगामुळे विकार उत्पन्न झाल्याने त्यांना मोहही शाश्वत असतो. म्हणून बद्ध जीवाला नित्यबद्ध असे म्हटले जाते. भौतिक प्रकृतीच्या इतिहासात जीव कोणत्या विशिष्ट काळी बद्ध झाला हे कोणी जाणू शकत नाही. म्हणून अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली तरी अपरा प्रकृतीच्या तावडीतून जीवाची सुटका होणे अत्यंत कठीण आहे. कारण भौतिक शक्तीचे नियंत्रण भगवंताच्या इच्छेनुसार होत असल्यामुळे जीव हा भगवंताच्या इच्छाशक्तीवर वर्चस्व प्राप्त करू शकत नाही. कनिष्ठ अपरा प्रकृतीला या श्लोकामध्ये दिव्य असे म्हणण्यात आले आहे, कारण तिचा संबंध भगवंताशी असतो आणि तिचे कार्य भगवंताच्या दिव्य इच्छेनुसार होते. अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली तरी तिचे नियंत्रण दैवी इच्छेमुळे होत असल्या कारणाने सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयाचे कार्य ते अत्यंत आश्चर्यकारकरित्या करते. वेदांमध्ये याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे. मायाम तू प्रकृती विद्यान मायिनम तू महेश्वर. माया जरी मिथ्या आणि अनित्य असली तरी तिची सूत्रधार हे परम नियंत्रक पुरुषोत्तम भगवान महेश्वर आहेत. श्वेताश्वेतर उपनिषद 4.10. गुण शब्दाचा आणखीन एक अर्थ दोर असा होतो. यावरून जाणले पाहिजे की बद्ध जीव हा माया रूपी दोरखंडाने जखडून बांधला गेला आहे. हात आणि पाय बांधण्यात आलेला मनुष्य स्वतःहून स्वतःला मोकळा करू शकत नाही. त्याला सुटण्यासाठी बंधमुक्त मनुष्याचे सहाय्य घेणे जरुरीचे असते. एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाची सुटका करू शकत नसल्यामुळे सुटका करणारा मनुष्य मुक्त असणे आवश्यक आहे. म्हणून केवळ भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी आध्यात्मिक गुरुच बद्ध जीवाची मुक्तता करू शकतात. अशा श्रेष्ठ सहाय्यकाच्या अभावी मायेच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. भगवत भक्ती किंवा कृष्ण भावनेमुळे मनुष्य अशी मुक्ती प्राप्त करू शकतो. श्रीकृष्ण हे मायाशक्तीचे अधिपती असल्यामुळे बद्ध जीवाला मुक्त करण्याची आज्ञा ते आपल्या दुसऱ्या शक्तीला देऊ शकतात.
शरणांगत जीवावरील अहेतुकी कृपेमुळे आणि मूलतः भगवंताचा पुत्र असलेल्या जीवावरील पितृतुल्य वात्सल्यामुळे भगवंत त्याला मुक्ती प्रदान करतात. म्हणून भौतिक प्रकृतीच्या निष्ठुर बंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंताच्या चरण कमलांना शरण जाणे होय. माम एव हे शब्द महत्वपूर्ण आहेत. माम म्हणजे ब्रह्म, शिव किंवा इतर कोणी नसून केवळ श्रीकृष्णच, श्री विष्णू होत. ब्रह्मदेव आणि शिव अत्यंत महान असले आणि प्राय विष्णूंच्या समकक्ष असले तरी असे रजोगुणी आणि तमोगुणी अवतारबद्ध जीवाला मायेच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ब्रह्मदेव किंवा शिव हे सुद्धा मायेच्या अधीन आहेत. केवळ श्री विष्णू हेच मायेचे अधिपती आहेत आणि म्हणून केवळ तेच बद्ध जीवाला मुक्त करू शकतात. वेद श्वेताश्वेतर उपनिषद 3.8 तम एव विदित्वा अर्थात केवळ श्रीकृष्णांना जाणल्याने स्वतंत्र होणे शक्य आहे. या वेदवचनात या गोष्टीची पुष्टी करतात. भगवान शंकर पण स्पष्टपणे सांगतात की केवळ श्री विष्णूंच्या कृपेनेच मुक्ती प्राप्त होऊ शकते. शंकर म्हणतात की मुक्तिदाता मुक्ती प्रदाता सर्वेशाम विष्णू एवन संशय, सर्वांना मुक्ती प्रदान करणारे केवळ श्री विष्णूच आहेत, यात मुळीच संशय नाही. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जना शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच नमो ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सगळ्यांचं साप्ताहिक चर्चेमध्ये स्वागत आहे. स्वागत आहे. तर आपण आता ह्या श्लोकामध्ये काय सांगण्यात आले ते समजण्याचा प्रयत्न करूया. या श्लोकामध्ये 3 गुणांची सखोल ओळख करून देण्यात आलेली आहे. आता हे 3 कोणते गुण आहेत? सत्व, रज आणि तम. आणि ह्या 3 गुणांनीच आपला संपूर्ण संसार चालतो. या गुणांवर आपले सगळे वर्तन विचार अवलंबून असतात. सत्वगुणाची लक्षणे काय आहेत? शांती, ज्ञान. रजगुण इच्छा आणि क्रिया. तमगुण अज्ञान आणि आळस. आपले विचार कृती या गुणांच्या प्रभावाखाली आहेत. या श्लोकामध्ये दुरत्त या शब्द आलाय, म्हणजे कठीण, की माझी माया इतकी कठीण आहे की त्यामुळे हा संसार सागर जो आहे तो पार करणे अत्यंत कठीण आहे. का कठीण आहे? कारण की ती भगवंताची शक्ती आहे. ती भगवंत म्हणतात ही माया पार करणे कठीण आहे. आपल्या शक्तीने तिला जिंकू शकत नाही. आपल्या शक्तीने आपण त्यांना जिंकू शकत नाही. तर जिंकायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर ह्याच्यात सांगण्यात आले शरणागती. भगवंत काय म्हणतात? माम एव प्रपद्यन्ते. जे माझी शरण घेतात. मग शरण घेतलं तर काय होतं? शरण घेतलं म्हणजे आपण भगवानचे
आहोत, जेव्हा आपण असं म्हणतो की हे भगवान मी आपली आहे, तर भगवंत आपल्यावर अहंकार सुटतो आपला. भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवणं म्हणजे अहंकार सोडणं. आणि त्याच्यामुळे काय परिणाम होतो? मायाम एताम तरंती ते. जे शरण जातात ते ही माया पार करू शकतात. याला भागवताचा पण आधार आपल्याला मिळतो. स वै पुंस परो धर्म. या श्लोकात हेच सांगितलं आहे की भक्ती हाच सर्वोच्चम धर्म आहे. आणि पुन्हा 11व्या मध्ये पण आपल्याला सांगण्यात आलंय की समाश्रिता ते पद पल्लव प्लवण. भगवंताच्या चरणांचा आश्रय संसार पार करण्यास महत्वपूर्ण आहे. आणि आपल्या आचार्यांनी पण आपण आपल्याला पदोपदी मार्गदर्शन केलेलं आहे. भक्ती वेदांत श्रीला प्रभुपादांच्या नुसार ते म्हणतात की कृष्णाच्या शरणांगतीशिवाय माया पार होत नाही. जीवनात ते आपण कसं उतरवायचं? तर रोज आपण प्रार्थना करायची, नामस्मरण करायचं. हे कृष्ण सकाळी म्हणायचं आपण की मी तुमची शरण घेतलेली आहे, मी तुमच्या आश्रयाखाली आहे, मला आपल्या आश्रयात घ्या. आणि साधं जीवन म्हणजे काय? की आपल्या इच्छा ज्या असंख्य इच्छा असतात, त्या इच्छा आपण कमी करायच्या. म्हणजे इच्छा कमी झाल्या म्हणजे आपला जो अति प्रयास जो आहे श्रम करण्याचा, तो कमी होऊन आपलं कल कुठे जाईल? भगवत भक्तीकडे जाईल. आणि मग आपल्याला भगवत भक्ती करायला भरपूर वेळ प्राप्त होईल. तर आपल्याला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग यात जे भगवंताचे गुणाचे जे नियंत्रक आहेत ते भगवंत, त्यांना शरण गेल्यामुळे 3 गुणांमुळे निर्माण झालेल्या मोहातून श्रीकृष्णाला शरण गेल्यामुळे ते सहजपणे बाहेर पाडू शकतात आपल्याला. मायेपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला स्वतःच्या प्रयत्नाने शक्य नाहीये. तर भगवंताच्या कृपेशिवाय आपण काही करू शकत नाही. श्रीकृष्णांच्या शरणागतीनेच ते सोपं होतं. आणि आपला हा श्लोकच आपल्याला दाखवतो, दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरतया मामय एव प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. स्पष्ट रीतीने आपल्याला समजून सांगितलेलं आहे प्रभुपादांनी पण तात्पर्यामध्ये, की ही माझी दैवी शक्ती, 3 गुणांनी बनलेली माझी माया अत्यंत कठीण आहे पार करणं. परंतु जरी ती कठीण असली तरी जे मला शरण येतात ते मायेला पार करू शकतात. 13व्या श्लोकात आपण बघितलं होतं की 3 गुण जीवाला जागतात, त्यामुळे श्रीकृष्णाला ओळखू शकत नाही. आणि ज्या वेळेला आपण श्रीकृष्णाला ओळखू शकत नाही त्यावेळेला काय होतं? आपण अज्ञानात जातो. अज्ञान अंधकाराचा पडदा आपल्यावर पडतो. जसं सूर्य आणि ढगाचं उदाहरण दिलं जातं की काही वेळेला ढगांच्यामुळे सूर्य झाकला जातो. याचा अर्थ सूर्य नष्ट होतो असं नव्हे. तर सूर्य असतो पण केवळ थोड्या कारणापुरतं ढग आहेत तोवर ते झाकलेलं असतं. तसंच सूर्य इथं श्रीकृष्ण आहेत, आपल्याला दिसत नाही. ह्या श्रीकृष्णांवर आपले जे 3 गुण रूपी ढग आहेत त्यांचं आवरण झाकलेलं असल्या कारणाने सूर्याला आपण हे जसं पाहू शकत नाही तसं आपण कृष्णाला पण नाही पाहू शकत. कृष्णाला पाहण्यासाठी आपल्याला त्या प्रकारची काय म्हणतात, त्या प्रकारची आपल्यामध्ये कॅपॅसिटी असायला पाहिजे. आपल्याकडे या भौतिक डोळ्यांनी पाहण्याची कॅपॅसिटी आपल्याकडे नाही. म्हणून आपण जेव्हा भगवंताची शरण घेऊ आणि आपली पात्रता वाढवू, तेव्हा आपल्या दृष्टीवरील पडदा हळूहळू नष्ट होईल आणि श्रीकृष्ण मग आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागतील. श्रीकृष्ण म्हणतात आहे की माया स्वतंत्र नाहीये. ती कशी आहे? मम माया, माझीच माया आहे. आणि श्रीकृष्णांच्या नियंत्रणाखाली असते माया श्रीकृष्णांपेक्षा श्रेष्ठ नाहीये. तर ती कृष्णांच्या नियंत्रणाखाली असते. आणि त्यांच्याच इच्छेने ती जीवांना भ्रमित करत असते. लोकांना
मायेमुळे लोभ क्रोध काम याकडे नेलं जातं आणि मग तिला जर नेलं जातं तिच्याद्वारे आपण काम करत मद मत्सर जे षड्रूप आहे त्याच्याकडे जातो तर मग हिला दैवी का म्हटायचं तर माया लोकांना चुकीचे करायला भाग पडत नाही ती पर्याय देते आपल्याला की तुम्ही यातलं काय योग्य आहे ते तुम्ही शोधा आणि निवडा जसं आता आपण एखादी परीक्षा देतो मल्टी मल्टी मल्टीपर्पज जे म्हणतो आपण की एक प्रश्न असतो त्याला 4 चॉईस दिलेले असतात त्या 4 पैकी आपल्याला एक निवडायचं असतं तर 4 आहेत उत्तर त्यात दिलेली त्यापैकी एक योग्य असतं तर ते आपल्याला निवडायचं आपण निवडतो योग्य निवडलं तर आपण आपलं करेक्ट म्हणून आपल्याला हे मिळतं करेक्ट म्हणून आपले उत्तरामध्ये पकडलं जातं आणि जर चूक केलं चुकीचं टिक मार्क केलं तर ते आपल्याला मार्क्स मिळत नाही मग तेव्हा आपल्याला ठरवायचंय आपल्यावर अवलंबून येते ते सगळं काय मायेवर पण अवलंबून आहे किंवा कुणावरही अवलंबून आहे ते आपण कोणतं चॉईस निवडतो त्या 4 पर्यायांपैकी ते त्याच्यावर डिपेंड असतं ते शिक्षक पर्याय देतात पण निवड विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्यालाच करायची असते त्या शिक्षकाचा दोष नाही तर चुकीचं निवड करणे हा विद्यार्थ्याचा दोष आहे माया परिस्थिती तयार करते पण निर्णय कोणाचा असतो तो आपला असतो ज्यावेळेला आपल्या घरात आपण भांडणे वगैरे करतो खूप वाढून जातो वादविवादातून जोरजोराची भांडणं सुटतो त्याला जबाबदार कोण होतो आपण सगळेजण असतो कारण जर आपण गुरु साधू शस्त्र यांचे मार्गदर्शन घेतले तर आपण योग्य निवड करू शकतो आपल्याला कळतं की आपण शांत बसायला हवं आणि मौन धारण करायला हवं कारण जितकं आपण शांत राहू मौन राहू तितकी ती परिस्थिती लवकर त्या परिस्थितीतून आपली सुटका होऊ शकते आणि जे आपण अयोग्य निर्णय घेणार असतो ते आपण घेत नाही व योग्य निर्णयाकडे आपली वाटचाल चालते माया वाईट नाहीये तशी किंवा तिचं उद्दिष्ट सुद्धा असं नाही की आपण काही चुकीचं करावं तिचं उद्दिष्ट सकारात्मक आहे काही विद्यार्थी परीक्षेत नापास होतात त्याचा अर्थ असा नाही की परीक्षेचा उद्देश चांगला नाही परीक्षेचा उद्देश विद्यार्थ्यांना नापास करणे असा नाही त्याचप्रमाणे माया आपल्याला सुधारण्यासाठी आहे आपली परीक्षा घेण्यासाठी आहे त्याच्यातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे योग्य पथ निवडायचं आहे तर ही जी दूरत्तया अत्यंत कठीण म्हटलेले भगवंतांनी ही दूरत्तया जी कठीण आहे जसं आई आणि शिक्षक यांची उदाहरण दिले जातात आई ही का असते प्रेमळ असते आपल्या मुलाने किती चुका केल्या तरी तिला आपला बाळ गोड वाटतो दुसऱ्याच्या बाळाने केलं तर त्याच्यावर तिला चीड येते पण आपल्या मुलाबद्दल ती प्रेमळ असते तसंच शिक्षकांचं पण आहे आपल्याला वाटतं थोडा वेळ की शिक्षक आपल्याला कठोर शिक्षा करतात आहे परंतु ती कठोर शिक्षा सुद्धा आपल्या भवितव्यासाठी आपण आपली जडणघडण चांगली व्हावी त्यासाठी असते आणि इथं श्रीकृष्ण जे आहे ते आईप्रमाणे तर शिक्षक हे काय मायेप्रमाणे असं कंपॅरिझन करण्यात आली आहे भलेही शिक्षण कठोर असो पण ते विद्यार्थ्याला चांगलं बनवण्यासाठी असतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपले प्रभुपादजी जे आहे ना तेव्हा त्यांना एका भक्ताने विचारलं आपण कृष्णाची सेवा करायची मग माया इतकी शक्तिशाली का आपण जर कृष्णाची सेवा करतोय त्यावेळेला उत्तर दिलं प्रभुपादांनी कारण तुमचा उद्देश मजबूत नाही आपला उद्देश जर मजबूत असेल की नाही मला सेवा करायचीच आहे तर त्यावेळेला माया आपल्यावर पडदा टाकू शकत नाही व आपला संकल्प मजबूत असेल तर आपण मायेला जिंकू शकतो ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी आता काही मुलं जेईची परीक्षा देतात इंजिनिअरिंगची काही नीटची एक्झाम देतात ते त्यांचा संकल्प पूर्ण आहे मजबूत आहे की मला ही परीक्षा क्रॉस करायची चांगल्या मार्कांनी चांगल्या नंबराने तो त्यांचा संकल्प मजबूत आहे ना तर मग त्याला कोणी काही करू शकत नाही टाळू शकत नाही त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांच्या संकल्पनाप्रमाणे ते अभ्यास करतील आणि नंबर मिळवतीलच पण ज्यांचा संकल्प मजबूत नाही जे कमजोर हृदयाचे आहेत ते थोड्याशा प्रसंगाने ते डायव्हर्ट होऊ शकतात ते टीव्ही चित्रपट खेळ याकडे आकर्षित होऊ शकतात की जे मजबूत संकल्प असणारे
विद्यार्थी आकर्षित होत नाही आणि त्यामुळे ते संकल्प कमजोर असणारे जे विद्यार्थी आहेत ते सहज विचलित होतात आणि मग त्यांना आपल्याला जो मार्ग मिळाला पाहिजे, जे प्राप्त करायचे ते नाही करू शकत. त्यावर मायेचा प्रभाव पडतो, पडदा पडलेला असतो आणि म्हणून आपल्याला तरुण जाण्यासाठी हा संकटांचा मार्ग तरुण जाण्यासाठी माम एव प्रपद्यन्ते, श्रीकृष्णांना शरण जायलाच हवे. जसं जर आपण कुणाच्या घरी गेलो तर आजकाल काय गेटवरच लिहिले असतं, कुत्र्यापासून सावधान. अगोदर तसं नव्हतं. अगोदर होतं अतिथी देवो भव, पण आजकाल कुत्र्यापासून सावधान. आणि जेव्हा आपण गेट जवळ पोहोचतो कुत्रा भुंकायला लागतो आणि मग कुत्रा भुंकायला लागला, आपल्याकडे धावायला लागला, त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर्मन शेफर्ड. तर आपल्याला भीती वाटायला लागते. आपल्याला भीती वाटते की आता काय करू, कुठे जाऊ. अशा वेळी आपण काय करतो, त्याच्याशी नाही लढा देऊ शकत. कारण तो कुत्रा आहे, त्याला कळत नाही की काय करायला हवं आणि काय नाही. कारण त्याचं काम एकच आहे, आपल्या मालकाच्या घराचं संरक्षण करणं. तर त्यावेळेला आपण त्याच्याशी लढू न शकण्यापेक्षा, म्हणजे लढण्यापेक्षा आपण फोन करतो. मालकाला एक तर हाक मारतो किंवा फोनवर सांगतो की मी तुमच्या दारापुढे आलोय, गेट जवळ मी थांबलोय. मग तुरंत इन्स्टंट मालक बाहेर येतात आणि मालक त्याला म्हणतात, टॉमी थांब. जसा मालकाचा आवाज तो ऐकतो कुत्रा लगेच शांत होतो. तर ह्या ठिकाणी म्हटलं गेलं की ही माया जी कुत्रा रूपी माया आहे, तिला जर शांत करायचं असेल तर आपल्याला श्रीकृष्ण रूपी मालकाला बोलवावं लागेल. कसं बोलवावं लागेल? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि मग आपण मायेला थांबवू शकत नाही, पण श्रीकृष्ण एका आदेशाने तिलाच थांबवू शकतात. आणि माया सतत आपल्याला जरी आकर्षित करते असं वाटत असलं तरी, हे सुखत आहे, मला हे हवं आहे असे वाटत असले तरी, आपल्याला भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायात 62 आणि 63 श्लोकात सांगितलेलं आहे की काय तो श्लोक, ध्यान पुंस, एक मिनिट, क्रोधात भवती समूह, समूहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. तर आपल्याला फक्त हेच लक्षात ठेवायचं आहे की आपण केवळ श्रीकृष्णांशी आपला संबंध जोडायचा आहे आणि श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितलंय त्या नियमांचं पालन करायचं आहे आणि त्या नियमांचं पालन करता करता आपल्याला आपला जो जीवन उद्देश आहे तो आपल्याला साध्य करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्यासाठी नाव घेणे पुरेसे नाही, तर भावना आणि तीव्रता आवश्यक आहे. कुत्र्यापासून वाचण्यासाठी आपण आर्ततेने हाक मारतो, तसेच श्रीकृष्णाला आर्ततेने हाक मारली पाहिजे. जेव्हा लहान मुलगा हाक मारतो तो कुणाला मारतो? आईला हाक मारतो. आपण जर हाक मारली तर आपण लहान मुलाला नाही हाक मारत, तर जी व्यक्ती सक्षम असेल तिलाच आपण आवाज देतो. तसंच श्रीकृष्ण सर्वशक्तिमान आहेत आणि ते आपल्याला मदत करू इच्छितात असं समजून आपण त्यांनाच हाक मारली पाहिजे आणि त्यांच्याच महिमेचे श्रवण चिंतन केलं पाहिजे आणि त्यांची शरणागती म्हणजे निष्क्रिय होणे नव्हे, तर त्यांना आपल्या जीवनाच्या सफलतेसाठी आश्रय स्वीकार करणे आहे, हे महत्वाचं आहे. तेव्हा आपल्याला त्यांचीच हे करायला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. त्यांच्या अनुकूल गोष्टी स्वीकारणे, प्रतिकूल गोष्टी टाळणे, कृष्णाला आपले रक्षण करतील यावर विश्वास ठेवणे, त्यांना पालक मानणे, आत्मसमर्पण करणे, नम्रता, या 6 गोष्टी ज्या आपल्याला भक्तिविनोद ठाकूर महाराजांनी सांगितलंय आणि त्यांच्या भजनाचा आपण अभ्यास सुद्धा केलेला आहे, ते महत्वाचे आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला द्रौपदीने जे हात वर करून शरणागती, अर्जुनाने युद्ध करून शरणागती, त्या दोघही शरणागतीच आहेत. त्याचा आपल्याला कृष्णाला जवळ आणण्यासाठी आणि आपल्या मायेला दूर ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला साधना करणे, सेवा करणे, जे आपल्याला प्रभूजी नेहमी सांगतात ABCDचं पालन ते केलं पाहिजे. आणि शेवट हाच निष्कर्ष
आपल्याला समजतो की तम एव विदित्वा, कृष्णाला जाणल्याशिवाय मुक्ती नाही. आणि श्रीकृष्णाचे जे दोन महत्वाचे पैलू आहेत, महानता, माधुर्य, यांचा आपण सहाय्य घेतलं पाहिजे. आणि या श्लोकातून माया ही श्रीकृष्णाची दैवी ऊर्जा, तिला पार करणे कठीण, शरणागतीनेच ती पार करता येते. आणि कृष्णाला शरण गेलो तर नक्कीच ते मायेला पार करवतील. हाच याच्यावर विश्वास ठेवून, श्रीकृष्णाच्या महानतेवर, कृपेवर विश्वास ठेवून भगवंताला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, याद्वारे त्यांना हाक मारून आपला प्रयास चालू ठेवायचा आहे. हरे कृष्ण. वंचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. ग्रंथराज भगवत गीता की जय, समवेत भक्त वृंद की जय, हरिनाम संकीर्तन की जय, चैतन्य महाप्रभु की जय, श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. आपण आता एक माळ जप करूया.